नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या जे व्यक्तिमत्व होते त्यांच्या वेगवेगळ्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली त्या संदर्भात आपण माहिती बघितली. तसंच सेकंड लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे निधन वार्ता बघितल्या, म्हणजे ज्यांचं निधन झालं आहे. ठीक आहे, सर्वांचं आपण इन डिटेल ॲनालिसिस केलं आहे. या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या योजना बघणार आहे. बघा, महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आणि आपल्या केंद्र सरकारच्या काही योजना, म्हणजे भारत शासनाच्या काही योजना, या दोन्ही योजना आपण मिक्समध्ये बघणार आहे. ठीक आहे, आता बघा, प्रश्न दोन्ही अँगलने विचारला जाऊ शकतो आणि सहसा प्रश्न कुठं विचारला जातो, ती योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे. जे वेगवेगळे राज्य आहे बघा, ते काही योजना अंमलात आणत असतात, तिथं बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. काही केंद्र सरकारची योजना आहे बघा, तिथं सुद्धा प्रश्न आलेले आहे. काही आपल्या महाराष्ट्र शासनाची योजना आहे, तिथं सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर त्याच अँगलने आपण सर्व योजना या कव्हर करणार आहे. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता बघा, स्टार्टिंगला पंतप्रधान विश्वकर्मा योजना आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, 17 सप्टेंबर 2023 रोजी. ठीक आहे, डेट फार महत्त्वाची. इथं सुद्धा डेट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. डेट महत्त्वाची आहे, डेट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि आपले जे भारताचे पंतप्रधान आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त, म्हणजे 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जो बजेट सादर होतोय, ठीक आहे, आपण लेक्चर रेकॉर्ड करतोय 1 तारखेला. आता आज जे काही अनाऊन्समेंट वगैरे असेल किंवा काही महत्त्वाच्या बाबी असेल हे आपण नंतर ॲनालिसिस करू. ठीक आहे, पण अगोदर ज्या योजना आहे ते आपण डिस्कस करणार आहे. इथं 17 सप्टेंबर 2023 ही डेट लक्षात ठेवायची. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत PM विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली होती. मंजुरी कधी दिली होती? 16 ऑगस्ट. आणि ती हे कधी करण्यात आली, इम्प्लिमेंट म्हणजे योजना सुरू कधी करण्यात आली, तर 17 सप्टेंबर. दोन वेगवेगळ्या डेट्स आहे. याचा कालावधी बघा, 2023-24 ते 27-28 पर्यंत असणार. म्हणजे 2023-24 ते 2027-2028 पर्यंत असणार. तरतुदीत जर विचार केला, जवळपास 13,000 कोटी रुपयाची यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणसाल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? हो, कारण जर IBPS किंवा TCSचं तुम्ही जर पॅटर्न बघितला, ते डायरेक्ट स्पेसिफिक अमाऊंट विचारते, या योजनेसाठी किती किती तरतूद करण्यात आली. ठीक आहे, बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किती? 13,000 कोटी. यामध्ये जी व्यवसायाची संख्या आहे ही IBPSने विचारली होती बघा एकदा. 18 पारंपरिक व्यवसाय यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे, किती असणार आहे? 18. आकडा महत्त्वाचा आहे, इथं व्यवस्थित लक्षात घ्या. आता या योजनेचा उद्देश काय? पारंपरिक कारागिराच्या उत्पादनाची पोहोच वाढवणे तसेच सेवांचा दर्जा सुधारणे. योजनेत लाभार्थ्यांना कर्जाच्या पहिल्या हप्त्यात 1.5 वर्षासाठी 1 लाख रुपये, तर दुसऱ्या हप्त्यात 30 महिन्यासाठी 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. तसंच कारागिरांना मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण दिले जाईल. लाभार्थ्याकडून 5% सवलतीचा दर आकारला जाईल. ठीक आहे, किती दर आकारला जाईल? 5%. तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे 8% व्याज सवलतीची मर्यादा असेल. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जे 18 व्यवसाय निश्चित करण्यात आले त्यांचं नाव तुम्हाला माहीत असेलच ऑलमोस्ट, म्हणजे 18 हा आकडा लक्षात ठेवायचा, पण ते नाव एकदा कानावरनं घालूया आपण. त्यामध्ये बघा, सुतार, नाव किंवा बोट तयार करणारे, लोहार, सोनार, कुंभार, मूर्तिकार व शिल्पकार, चर्मकार, बेलादार, झाडू तयार करणारे, बाहुल्या व खेळणी तयार करणारे, न्हावी, हारतुरे तयार करणारे, धोबी, शिवणकाम करणारे, मासेमारीसाठी आवश्यक जाळे तयार करणारे कारागिराचा यामध्ये समावेश आहे. असे टोटल एकूण किती? 18 व्यवसायाचा यामध्ये समावेश आहे. क्लिअर? हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. सेकंड थिंग, जी पुढची योजना आहे बघा आपल्याकडे, ती आहे लखपती दीदी उपक्रम. बघा, बचत गटाशी संबंधित आणि उपजीविकाचं निर्माण करणाऱ्या उपक्रमाशी संबंधित 75 लाख ग्रामीण महिलांना वर्षाला किमान 1 लाख रुपये कमवण्यासाठी सक्षम करून देण्याचं या अंतर्गत उद्दिष्ट आहे. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, पुढील 3 वर्षात 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत. मिनिमम किती? 1 लाख रुपये कमवण्यासाठी सक्षम वर्षाला. हा एक मुद्दा लक्षात घ्यावा. आणि ग्रामीण विकास
आणि पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह यांनी 6 सप्टेंबर 2023 रोजी ज्यांना वार्षिक किमान 1 लाख रुपयाची शाश्वती उत्पन्न मिळते अशा 2 कोटी लखपती दीदींना सक्षम करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहे. क्लिअर. आता बघा या योजनेचे वैशिष्ट्य काय, टायटल लक्षात ठेवत चला, लखपती दीदी उपक्रम. ओके. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून त्यांना वर्षाला 1 लाख रुपयापासून अधिक कमाई करता येईल. म्हणजे एकंदरीत प्रशिक्षण सुद्धा सरकार देणार आहे. त्यानंतर महिला बचत गटांना कृषी कामांसाठी ड्रोन दिले जाईल. सुमारे 15,000 महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचे व दुरुस्तीचे सुद्धा प्रशिक्षण दिले जाईल. क्लिअर. आणि या योजनेअंतर्गत महिलांना LED बल्ब बनविणे, प्लंबिंग यासारखे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, हा ॲड करून घ्या त्यामध्ये. जर मल्टीलायनरमध्ये प्रश्न आलात तर हा एक ऑड मुद्दा वाटतो आपल्याला, इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यांना LED बल्ब बनवण्याचं प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार आहे. ठीक आहे. तसंच या महिला बचत गटांना कृषी कामासाठी ड्रोन दिले जाणार आहे. क्लिअर. हे आहे लखपती दीदी उपक्रम. चला नेक्स्ट आहे बघा पोषण अभियान. केंद्र सरकारने पोषण 2.0 अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात पुन्हा एकदा पोषण अभियान कार्यक्रम राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 18 ऑगस्ट 2023 रोजी झाला आहे. या अभियानात आता राज्याचा हिस्सा वाढवून 40% एवढा झाला आहे. हिस्सा फार महत्त्वाचा आहे. किती झाला आहे? 40% झाला आहे. आर्थिक वर्ष 18-19 पासून राज्यात पोषण अभियान राबवण्यात येतात. पूर्वी या कार्यक्रमाचा केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा हा 80-20 असा होता. म्हणजे 80% हा केंद्र सरकारचा आणि 20% हा राज्य सरकारचा. तो सुधारित होऊन सध्या 60-40 असा करण्यात आला आहे. ही इम्प्रूव्हमेंट करण्यात आली. रेशो सुद्धा विचारला गेला आहे तुम्हाला, त्यामुळे हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि बघा या पोषण अभियानाअंतर्गत 0 ते 6 वर्षे बालकांमधील कमी उंचीचे प्रमाण, कुपोषण, रक्तक्षय कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट असेल. ठीक आहे. मुख्य उद्दिष्ट सुद्धा विचारले जाऊ शकतात. यामध्ये अंगणवाडी की सेविकांना देखरेखीसाठी मोबाईल फोन, सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. ठीक आहे. चला क्लिअर. नेक्स्ट आहे बघा प्रधानमंत्री जनधन योजना. ही आपल्या सर्वांना माहिती आहे, जी देशात एकूणच जनधन खात्याची आकडेवारी जर बघितली आपण सध्या 18 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार जनधन खात्याची संख्या ही 50 कोटीच्या पार गेली आहे ऑल ओव्हर कंट्री, म्हणजे संपूर्ण देशामध्ये. 50 कोटीपैकी 56% खाती ही महिलांची आहे. म्हणजे सर्वात जास्त खाती ही कोणाची आहे? महिलांची. इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त खाती ही कोणाची आहे. आणि त्यातल्या त्यात 67% खाती ही ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहे. हे 2 मुद्दे व्यवस्थित लक्षात घ्या. प्रधानमंत्री जनधन योजना खात्यामधील सरासरी शिल्लक 4,000 रुपयाहून अधिक आहे आणि 5,50,00,000हून अधिक जनधन खात्यांना थेट लाभ हस्तांतरित लाभ मिळत आहे. म्हणजे आपण DBT ज्याला म्हणतो. ठीक आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हा एक मुद्दा लक्षात घ्या. तर या योजनेत जर विचार केला 2014 मध्ये योजना चालू होती बघा. 28 ऑगस्ट 2014ला याची सुरुवात आहे. उद्देश काय आहे? देशभरातील लोकांना बँकिंग सुविधांमध्ये सार्वत्रिक प्रवेश प्रदान करणे. हा त्याचा मेन पर्पज होता. आता पात्रता काय? म्हणजे हे जनधन खातं कोण उघडू शकते बघा. अर्जदार भारतीय नागरिक असावा. अर्जदाराचे वय हे 18 ते 59 दरम्यान असावे. ठीक आहे. 10 वर्षावरील अल्पवयीन मुलांनी अर्ज केल्यास त्यांना PMJDY खाते व्यवस्थापित करण्यासाठी कायदेशीर पालकांकडून समर्थन आवश्यक असते. ठीक आहे. एखादी व्यक्ती या योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी, ज्याला आपण ते बँक मित्र वगैरे म्हणतो बघा, आउटलेटमध्ये खाते उघडण्याचा विचार करू शकतात. आणि या योजनेअंतर्गत खातेदारांना एक रुपे डेबिट कार्ड दिले जाते, जे सर्व ATM मधून रोख पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. ठीक आहे. तसंच या अंतर्गत जी खाते उघडले गेलेली आहे ती आपण 0 बॅलन्स सुद्धा उघडू शकतो. आणि त्या खातेदारांना जर चेकबुक हवे असल्यास किमान शिल्लक निकष पूर्ण करावे लागतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता मिळणारे फायदे तर आपल्याला माहीतच आहे. डेबिट कार्ड मिळते, परत नॉन प्रीमियम कार्ड जे सोबत असेल आपल्या तर 1 लाख रुपयाचा अपघात विमा प्रदान केला जातो. ठीक आहे. ओव्हरड्राफ्टची सुद्धा सुविधा आहे. हे वेगवेगळे त्याचे फायदे आहे, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात घ्या. नेक्स्ट आहे बघा PM किसान योजना.
आता हे चर्चेत काय नेमकं बघा, केंद्र सरकारने 22 जून 2023 रोजी PM किसान ॲपमध्ये फेस ऑथेंटिफिकेशन वैशिष्ट्य आणलं, त्यामुळे थोडं चर्चेत आलं आहे बघा. जे लाभार्थी शेतकऱ्यांना पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट्स ऐवजी त्यांचा चेहरा मोबाईल फोनवर स्कॅन करून eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सक्षम करेल. कोणत्याही केंद्रीय कल्याणकारी योजनेसाठी फेस ऑथेंटिकेशन सुविधा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कधी करण्यात आली? 22 जूनला. ठीक आहे. तसं तर PM किसान योजना ही जुनीच आहे. या अंतर्गत बघा, PM किसान योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आपण ज्याला म्हणतो, भारत सरकारच्या 100% निधीसह एक केंद्रीय क्षेत्रीय योजना आहे. 100% कोणाची आहे? भारत सरकारची आहे. या योजनेत पती पत्नी आणि अल्पवयीन मुले अशी कुटुंबाची व्याख्या करण्यात आली आहे. कुटुंबाची व्याख्या बघा, पती पत्नी आणि अल्पवयीन मुले. अंमलबजावणी ही 1 डिसेंबर 2018ची आहे. 2018. ठीक आहे, 1 डिसेंबर 2018. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येते असा जर प्रश्न विचारला गेला तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. यामध्ये सुविधा काय देण्यात येतात तर शेतकरी कुटुंबांना दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये दिले जातात. आता बघा, PM किसान सन्मान निधी योजना ही वेगळी, आपल्या महाराष्ट्र सरकारची वेगळी. ठीक आहे, हे म्हणजे हे वर्षाला हे 6000 रुपये आणि ते 6000 रुपये, म्हणजे शेतकऱ्यांना सध्या 12000 रुपये मिळत आहेत. ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. आणि कुटुंबाची संपूर्ण ओळख ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारावर अवलंबून असते. आणि हे जो अमाऊंट आहे, हा जो निधी आहे, डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो. अगोदर बघितलं आपण ते DBT जी स्कीम आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ती अंतर्गत. ओके. शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी सरकारने सामायिक केंद्रे म्हणजे आपण ज्याला CSC सेंटर म्हणतो ते देखील स्थापन केलेले आहेत. अशी ही PM किसान योजना. मुद्दा क्लिअर? डन. चला नेक्स्ट, PM स्वनिधी योजना. बघा, PM स्वनिधी या रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सरकारच्या कर्ज योजनेचे सुमारे 41% लाभार्थी महिला आहेत. परंतु यामध्ये दक्षिणेकडील राज्यांनी उत्तरेकडील राज्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. जे कोविड-19 मध्ये प्रतिसाद उपायाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या योजनेला 1 जून 2023 रोजी 3 वर्ष पूर्ण होत आहेत. बघा, हे चर्चेत काय आलं, याचं मुख्य उद्दिष्ट काय हे आपण बघितलंय. ठीक आहे, जे अशा योजना आहे इथं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. लेटेस्टमधले आपल्याला योजना कव्हर तर करायचंच आहे, पण मागच्या 1-4-5 वर्षामध्ये ज्या योजना इम्प्लिमेंट करण्यात आल्या किंवा सुरू करण्यात आल्या ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जी आपण अगोदर बघितली बघा, जनधन योजना, किती वेळा प्रश्न येऊन गेला वेगवेगळ्या एक्झाममध्ये, आणि योजना आहे 14ची, तरी 21-22ला प्रश्न विचारला गेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला सर्व अँगलने कव्हर करणं गरजेचं आहे. बघा, PM स्वनिधी जी योजना आहे, फुल फॉर्म लक्षात ठेवत चला, प्राईम मिनिस्टर स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. सुरुवात कधीची आहे? 1 जून 2020. ठीक आहे. मंत्रालय कोणतं? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. जसं आपण बघितलं होतं जी PM किसान योजना आहे त्याचं मंत्रालय कोणतं होतं? कृषी आणि शेतकरी. सेम हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याचं उद्दिष्ट काय आहे बघा, स्वयंरोजगार, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास पुनर्संचयित करून रस्त्यावरील विक्रेत्यांना सक्षम बनवणे. जे रस्त्यावरील विक्रेते आहेत त्यांना सक्षम बनवणे, त्यासाठी PM स्वनिधी योजना आहे. लाभार्थी कोण असेल? शहरी आणि ग्रामीण भागातील फेरीवाले. 50 लाखाहून अधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना 10,000 रुपयापर्यंत परवडणारे कर्ज देण्यासाठी ही विशेष सूक्ष्म क्रेडिट सुविधा योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी भारतीय लघु औद्योगिक विकास बँक तांत्रिक भागीदार आहे. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, तांत्रिक भागीदार आहे. चला नेक्स्ट आहे बघा, अमृत धारोहर आणि मिष्टी योजना. ठीक आहे. बघा, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने काय केले? जागतिक पर्यावरण दिन. कधी असतो जागतिक पर्यावरण दिन? 5 जून. दोन्ही मुद्दे क्लिअर ठेवा. अमृत धारोहर आणि मिष्टी योजना सुरू केल्या. बघा, रामसर स्थळाच्या अद्वितीय संवर्धन मूल्यांना चालना देण्यासाठी सरकारने यावर्षी अर्थसंकल्पाअंतर्गत अमृत धारोहर उपक्रमाची घोषणा केली. कधीचं? अर्थसंकल्प 2023चा बोलतोय, 24चं आजच म्हणजे वाचन चालू आहे सध्या, मी रेकॉर्ड करतो तेव्हा. हे आपण नंतर ॲनालिसिस करू. हे 23चं आपण बोलतोय. तुम्ही म्हणसाल सर आता कुठे हे केलं, मी बघितलंच नाही अजून काय झालं अर्थसंकल्पामध्ये. ठीक आहे. बघा, मिष्टी या योजनेचाही घोषणा ही केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. बघा, मिष्टीचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, MISHTIचं, मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिच्युअल अँड टेंजिबल इन्कम्स.
ठीक आहे. 5 जून 2023 रोजी किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सहभागाने मिस्टी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 9 किनारी राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशामधील अंदाजे 450 चौरस किलोमीटर क्षेत्र 5 वर्षात म्हणजे 2023 ते 28 पर्यंत समाविष्ट केल्या जाईल. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. ओके, चला नेक्स्ट आहे गोवर्धन योजना. ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते और कोणी स्थापना केली हे अगोदर विचारले गेले बघा. IPPSनं आय थिंक जी सांख्यिकीची एक्झाम झाली होती तिथं विचारलं होतं. गोवर्धन योजना केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी 1 जून 2023 रोजी गोवर्धनासाठी युनिफाईड रजिस्ट्रेशन पोर्टल अनावर केले. या पोर्टल अंतर्गत अखिल भारतीय स्तरावर बायोगॅस CBG क्षेत्रातील गुंतवणूक आणि सहभागाचे मूल्यांकन करण्यासाठी एक स्टॅम्प रिपॉझिटरी म्हणून काम करेल. ठीक आहे. आता याचं थोडंसं उद्दिष्ट जर बघितलं आपण तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कचऱ्याचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. कचऱ्याचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे. आणि विभाग आहे बघा पेयजल व स्वच्छता विभाग म्हणजे जलशक्ती मंत्रालयाद्वारे ही योजना अंमलात आणणार आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. चालेल. चला नेक्स्ट, मेरा युवा भारत मंच हा एक प्लॅटफॉर्म आहे बघा. 31 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांना समर्पित मेरा भारत युवा मंच अधिकृतपणे सुरुवात केली. कधी इतर सुद्धा डेट महत्त्वाची आहे 31 ऑक्टोबर. क्लिअर. नवी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे आयोजित मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अमृत कलश यात्रेच्या समारोप कार्यक्रम तसेच अमृत महोत्सवाची सांगता समारंभ या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाची पायाभरणी केली आहे. सोबतच देशातील युवकांसाठी मेरा युवा भारत ठीक आहे माय भारत या मंचाचे उद्घाटन सुद्धा केले. आता थोडंसं हे मॅटर काय हे बघू आपण. बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने 11 ऑक्टोबर 2023 रोजी मेरा युवा भारत म्हणजे माय भारत नावाच्या स्वायत्त मंचाचे स्थापनेला मान्यता दिली आहे. बघा हा जो मंच आहे डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल जो भौतिक आणि डिजिटल घटकांना एकत्रित जोडतो. देशातील तरुणांसाठी एकछत्री संपूर्ण सरकारी व्यासपीठ म्हणून काम करण्यासाठी एक स्वायत्त संस्था म्हणून माझा युवा भारताची स्थापना करण्यात आली. माझा युवा भारताचे उद्दिष्ट तरुणांना समाज बदलायचे प्रतिनिधी व राष्ट्रनिर्माते बनवण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना सरकार व नागरिक यांच्यासाठी युवा सेतू म्हणून कार्य करण्यास सक्षम करणे हा आहे. क्लिअर. याद्वारे 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांना लाभ देण्यात येईल. तसेच 10 ते 19 वर्ष वयोगटातील मुलं देखील याचे लाभार्थी असणारे. इथं प्रश्न येऊन गेला ऑलरेडी. ठीक आहे. ॲज इट इज प्रश्न वयोगट विचारलं होतं. ठीक आहे. हा मंच देशातील युवा नेतृत्वाच्या विकासाला मोठी चालना देईल आणि विजन 2047 मध्ये शहरी व ग्रामीण तरुणांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणून शहरी व ग्रामीण हे अंतर भरून काढण्याचे हे मंचाचे ध्येय आहे. म्हणजे हे जे उद्दिष्ट आहे हे फार महत्त्वाचं आहे. जे विजन 2047 आहे त्या अंतर्गत जे ग्रामीण भागातील युवा आहे आणि शहरी भागातील आहे त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणणे याचं मेन पर्पज आहे. क्लिअर. ओके. नेक्स्ट आहे बघा लेक लाडकी योजना. इथं तो किती वेळा प्रश्न आलाय सरसेवेला सरळ विचारलंय. लेक लाडकी ही योजना कोणत्या सरकारने चालू केली, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते हे आपण इन डिटेल बघू. आता बघा लेक लाडकी जी योजना आहे ती 9 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाच्या अर्थसंकल्पात म्हणजे 23-24च्या या योजनेची घोषणा केली होती. ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आली. माझी कन्या भाग्यश्री जी 1 ऑगस्ट 2017ची योजना आहे बघा याच्या जागेवर ही योजना लागू करण्यात आली. म्हणजे अगोदरची जी माझी कन्या भाग्यश्री योजना होती त्या जागी आता लेक लाडकी योजना ही इम्प्लिमेंट होणार आहे. ठीक आहे. आणि 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या मुलींसाठी राबवण्यात येणार आहे. म्हणजे ज्या मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असेल त्या मुलींना याचा लाभ घेता येणार आहे. प्रमुख उद्देश काय बघा राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे. ठीक आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणात चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
हे त्याचं मेन उद्देश. त्यानंतर या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान. 11वीत किती? 8,000. म्हणजे टप्पे व्यवस्थित लक्षात घ्या बरं का. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येईल. तसेच एकूण 1,01,000 रुपये 1,01,000 रुपये देण्यात येईल. ठीक आहे, हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आणि ही जी रक्कम आहे DBT अंतर्गत थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. आता इथून पुढे हेच होणार आहे. सर्व जे अनुदान वगैरे असेल, अजून काही जरी असेल, केंद्र सरकारतर्फे असेल किंवा राज्य सरकारतर्फे असेल, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर. ठीक आहे. हां, आपण निकष बघितले, प्रमुख उद्देश बघितला आहे, योजना कधी सुरू करण्यात आली हे सुद्धा बघितले. हे सर्व व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं जे लाभार्थी कुटुंब असेल बघा, ते कोण असेल? पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबातील 1 अथवा 2 मुलींना किंवा 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला आणि दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी आपत्ती झाल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना लाभ दिला जाईल. क्लिअर. तसेच जुळ्या अपत्याच्या जन्मानंतर पालकापैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा, व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे बघा, शासन आपल्या दारी अभियान. सुरुवात कधीची आहे? 14 मे 2023 रोजी 17 जिल्ह्यातील पाटण तालुक्यात याचा शुभारंभ करण्यात आला आहे. उद्दिष्ट काय याचं? समाजातील सर्व तळागाळातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देणे. या अभियानासाठी जवळपास 6,000 योजनाचे दूत नेमून दिले होते. क्लिअर. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनकल्याण कक्ष सुद्धा सुरू करण्यात आला आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा काय आहे? जिल्हा जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे या अभियानाअंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक विविध कागदपत्राची पूर्तता देखील करून घेतली जात आहे. ठीक आहे. आणि महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून नागरिकांना अनेक योजनेचा लाभ घेता येणार आहे. महालाभार्थी या पोर्टलवरती. क्लिअर. अशी ही शासन आपल्या दारी अभियान आहे. चालेल. नेक्स्ट, नमो शेतकरी महासन्मान योजना. बघा, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मे 2023 मध्ये सुरू केली. मी अगोदरच बोललो, केंद्र सरकारची PM किसान योजना, ठीक आहे, नमो शेतकरी महासन्मान योजना, आणि राज्य सरकारची ही आपली. या अंतर्गत महाराष्ट्रातील 83 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला 6,000, म्हणजे केंद्र सरकारचे 6,000, राज्य सरकारचे 6,000, असे दोन्ही मिळून 12,000 असं आता वार्षिक लाभ मिळणार आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. ठीक आहे. बाकी एवढं काही नाही यामध्ये. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, 1 रुपयात पीक विमा. हा फार चर्चेतील मुद्दा राहिला होता त्यावेळेस. बघा, 23 जून 2023 रोजी 23 जून 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस. का बोलतंय? कारण का हे चेंजेस होत असतात मागं पुढं, तुम्ही बघून घ्यायचं आता कोण आहे सध्या. ठीक आहे. हां, मंत्रिमंडळ एकदा बघून घेऊ, वाटलंच तर आपण सेपरेट लेक्चर घेऊ त्यावरती. म्हणजे ह्यावेळेस कोण होते? 23 जून 2023ला तर देवेंद्र फडणवीस. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार आहे. आणि विम्यातील उर्वरित रकमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार आहे. ठीक आहे. जरी हे नावाला 1 रुपया असल्यात तर हे जवळपास 200-250 रुपयाला जात होतं काहीतरी, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे. आणि यासाठी अंदाजे 3,312 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती. तसंच याचं उद्दिष्ट काय? नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. तसंच याचं वैशिष्ट्य काय बघा, या पुढील जे 3 वर्ष म्हणजे 2023-24 ते 25-26 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रियेने ते राबवण्यात येतील. विमा हप्ता दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरिंग मॉडेल किंवा कॅप अँड कॅप मॉडेल. ठीक आहे. यानुसार मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्यायासह राबवण्यात येईल. म्हणजे एकंदरीत सरकारचं सर्व त्यावरती लक्ष असेल. ठीक आहे. हा मेन उद्दिष्ट. नेक्स्ट आहे बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान.
शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण बनावे। याच धर्तीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना, ठीक आहे, तसंच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर अभियान राबवण्यासाठी 29 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात याला मान्यता देण्यात आली। इथं सुद्धा डेट महत्त्वाची आहे। त्यानंतर बघा, हे अभियान जवळपास 45 दिवस राबवण्यात येणार आहे। किती? 45 दिवस। हा एक मुद्दा क्लिअर ठेवा। राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळा या अभियानात सहभागी असतील, म्हणजे एकंदरीत सर्व शाळा यामध्ये समावेश असेल। याचं उद्दिष्ट काय? क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व, तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणे याचं मेन उद्दिष्ट आहे। बघा, हे जे अभियान आहे 3 स्तरावर राबवण्यात येणार आहे। स्तर 1 बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा, स्तर 2 अ वर्ग आणि ब वर्ग महानगरपालिका शाळा, आणि स्तर 3 मध्ये उर्वरित म्हणजे महाराष्ट्रातील इतर शाळा, असे 3 स्तर यामध्ये असणार आहे। डन? क्लिअर। चला नेक्स्ट, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना। याची घोषणा बघा 18 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आली। 18 ऑगस्ट 2023 रोजी। उद्दिष्ट काय? महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यातील आदिवासी वाड्या, पाडे व गावांना मुख्य रस्त्यांनी जोडणे, म्हणजे एकंदरीत रस्त्याविषयी ही योजना आहे, ठीक आहे। आणि या अंतर्गत 6838 किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहे। 6838 किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहे। याची अंमलबजावणी बघा आदिवासी विकास विभाग, ठीक आहे, या अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे। तसंच दर्जेदार आणि टिकाऊपणा सुनिश्चित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे बांधकाम केले जाईल। एक समर्पित समिती या रस्त्याची प्रगती व विकासावर देखरेख करेल, ठीक आहे। इथं प्रश्न डायरेक्ट तुम्हाला विचारले जाऊ शकतो, योजनेचं नाव दिलं जाईल आणि ती कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। नेक्स्ट आहे बघा सलोखा योजना। आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, जानेवारी 2023 मध्ये ही योजना चालू केली होती। शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील जे आपापसात वाद मिटवणे, म्हणजे जे वाद असतात ना, आपण ज्या काय म्हणू शकतो बघा, जे बांधावरून वाद असतात बघा, ते वाद मिटवणे, ठीक आहे, यासाठी ही योजना चालू केली होती पुढील 2 वर्षासाठी। एका शेतकऱ्याच्या नावावर शेत जमिनीचा ताबा, दुसऱ्याकडे ती शेतकऱ्याकडे ती शेती असते, ठीक आहे, नावाची एकावर असते आणि ती वहितीला एकाकडेच असते, ठीक आहे। आणि या अंतर्गत जे शेतकरी आहे ते दस्ता नोंदण्यासाठी मुद्रांक शुल्क 1000 रुपये आणि नोंदणी शुल्क केवळ 100 रुपये या शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे, म्हणजे ज्याची त्याची जमीन ही त्याला देऊन टाकायची, असं हे नियोजन होतं। सलोखा योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी 15 दिवसात पंचनामा करणे आवश्यक राहील। योजनेचं उद्दिष्ट आहे मी ना हे 15 दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे। प्रश्नसुद्धा येऊ शकतो। शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे, ही सुद्धा एक कंडिशन आहे। अकृषिक, रहिवासी आणि वाणिज्यिक व्यापारासाठी जमिनीसाठी ही योजना लागू राहणार नाही, म्हणजे अकृषिक म्हणजे जिथं आपण पीक घेऊ शकत नाही आणि जिथं लोक राहतात त्या जमिनीसाठी ही योजना लागू राहणार नाही, म्हणजे ही जी योजना आहे जिथं आपण पीक घेतो, ठीक आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ती लागू आहे। क्लिअर। आता एक सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण येऊ, जे भारतातील काही घटक राज्य बघा त्यांनी ज्या योजना चालू केलेल्या आहे तिथं फार प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न सरळ सरळ असतो। योजनेचं नाव दिलेलं असेल, कोणत्या राज्याशी संबंधित आहे असं सुद्धा प्रश्न विचारला जातो, आणि कधी कधी योजनेचं नाव दिलं तर जात आहेत पण राज्याचे तुम्हाला जोड्या लावा विचारतात, असं सुद्धा प्रश्न आला आहे। किंवा राज्य दिलं जाईल आणि ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। वैशिष्ट्य सहसा इथं विचारलं जात नाही, पण जर विचारलं गेलं तर राज्य आणि त्या संबंधित योजना दोन्हीपैकी एकच। क्लिअर। चला स्टार्टिंगला आपण बघू बघा, तेलंगणा या राज्याची जी महालक्ष्मी योजना आहे 9 डिसेंबर 2023च्या आसपास त्यांनी चालू केली बघा। एक्झॅक्ट डेट लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 2023। उद्देश काय? महिला, मुली आणि ट्रान्सजेंडर, ठीक आहे, महिला, मुली आणि ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी विनामूल्य बस प्रवास प्रदान करणे याचं मेन पर्पज आहे। हा एक मुद्दा क्लिअर ठेवा। आणि कोणाची आहे? महालक्ष्मी योजना, तेलंगणा या राज्याची। त्यानंतर अजून एक महत्त्वाची आहे बघा, वॉटर स्मार्ट किड्स मोहीम, ही मेघालय राज्याची आहे। कशासाठी आहे? तरुणामध्ये जलसंधारण व जागरूकता वाढवणे, ठीक आहे। जल जीवन मिशन अंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। 8 नोव्हेंबर 2023 डेट
राज्य आणि योजना यात बिलकुल कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं. हे क्लिअर. इथं थोडं आपण जमलिंग होऊ शकतो मागं पुढं. आता मी तुम्हाला स्टार्टिंगला योजनेचं नाव, त्यानंतर राज्य आणि प्रमुख वैशिष्ट्य सांगणार. इन केस गरज पडली तर फक्त इथं तुम्ही दोनच गोष्टी लक्षात ठेवायचा, योजना आणि राज्याचं नाव. चला नेक्स्ट आहे बघा, अबुआ आवास योजना ही कोणत्या राज्याची आहे? झारखंड राज्याची. सुरुवात कधी झाली? ऑक्टोबर 2023ला. कशासाठी आहे? जे 8 लाख बेघरांना पक्की घरे बांधून देणं मेन पर्पज. म्हणजे एकंदरीत ज्यांचं कच्चं घर असेल त्यांना पक्कं घर बांधून देणं, बस संपला विषय. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा योजना ही दिल्ली सरकारची आहे. ही सुद्धा ऑक्टोबर 2023मध्ये चालू झाली आहे. कशासाठी आहे? SC ST OBC आणि EWS मधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि विविध प्रवेश म्हणजे आपण त्याला CET वगैरे किंवा एंट्रन्स एक्झाम म्हणतो, त्यासाठी मोफत प्रशिक्षण देणे. कोणत्या सरकारची आहे? दिल्ली. नेक्स्ट प्रोजेक्ट निलगिरी ताहर ही जी आहे तमिळनाडू या राज्याची आहे. कशासाठी? लुप्त होत चाललेल्या निलगिरी ताहत प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट हर्टलँड त्रिपुरा, नावातच दिलं बघा, त्रिपुरा राज्याची आहे. 20 ऑक्टोबर 2023ला सुरुवात आहे. कशासाठी आहे? त्रिपुरातील तरुणांना जो रोजगार क्षमता आणि कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करणे, हा त्याचा मेन उद्देश. तसंच पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी करिअर आणि प्रगती वैयक्तिक विकासावर नवीन नवीन मार्ग तयार करणे. क्लिअर. चला नेक्स्ट आहे बघा, मुख्यमंत्री ग्राम गाडी योजना. ग्राम गाडी योजना ही कोणत्या राज्याची आहे? तर झारखंड या राज्याची आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. याचं मेन उद्देश काय? ग्रामीण भागातील दुर्गम भागांना बसने जोडण्यासाठी. कशासाठी? ग्राम गाडी, गाडीवरनं लक्षात ठेवत चला. कशासाठी आहे? बसने जोडण्यासाठी गाडी, झारखंड या राज्याची. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, होप युनिव्हर्सिटी मिशन ही कशासाठी आहे? तर ही पंजाब राज्य पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी अमृतसरमधून हे मिशन स्टार्ट करण्यात आलं होतं बघा. कशासाठी? जे अंमली पदार्थ असतात राज्यामध्ये त्याचं पूर्णतः निर्मूलन करण्यासाठी ही योजना आपण सुरू केली होती, आपण म्हणजे पंजाब सरकारने. क्लिअर. नेक्स्ट आहे बघा, स्वच्छ त्योहार स्वस्थ त्योहार ही कोणत्या राज्याची आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याची आहे. कशासाठी? स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या पुढे आहे या कल्पनेला चालना देण्यासाठी महापालिका संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाने स्वच्छता विषयक मोहीम ही सुरू करण्यात आली, उत्तर प्रदेश या सरकारची. अजून एक महत्त्वाची योजना ती म्हणजे मुख्यमंत्री लाडली बहन आवास योजना. ही फार चर्चेतील होती बघा. सध्या जे इलेक्शन झाले मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेस ही चर्चेतील योजना होती. तर कोणत्या राज्याची आहे? मध्य प्रदेश या राज्याची. या योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनेतील घरांच्या सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी वंचित राहिलेल्या कुटुंबांना घरे देणारी ही योजना आहे. ठीक आहे, घरे देणारी ही योजना आहे. यानंतर मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना ही अरुणाचल प्रदेशची आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सोलार मिशन हे मेघालय या राज्याचं आहे. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना ही राजस्थान या राज्याची आहे. त्यानंतर गृहलक्ष्मी योजना कर्नाटक. त्यानंतर जंगल जामी योजना ओडिसा या राज्याची आहे. लाडली बहना योजना मध्य प्रदेश. त्यानंतर अ हेल्प कार्यक्रम हा उत्तराखंडचा आहे. एज्युकेशन ऑन व्हील हे जम्मू काश्मीर या राज्याचं आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. त्यानंतर द विजन फॉर ऑल स्कूल आय हेल्थ हे कोणाचं आहे? तर गोवा राज्याचं आहे. इथं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं आपण थोडंसं शॉर्टमध्ये बघितलं ते योजना आणि संबंधित राज्य, तुम्हाला इथं प्रश्न येऊ शकतात. आणि इन डिटेल आपण अगोदर ज्या योजना बघितल्या ते व्यवस्थित करा, वारंवार त्याला रिव्हिजन करा, एकदम तुमचं एकदम क्लिअर होऊन जाईल. हे काही विषय नाही. ठीक आहे. चला हे झालं आपलं योजना. पुढील 3-4 जे लेक्चर झाले अगोदरचे आपले ते व्यवस्थित करून घ्या. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण पुरस्काराविषयी माहिती बघणार आहोत. हे लेक्चर सर्वांनी व्यवस्थित करायचं आहे. आणि अजून आजचं जो हे झालं अर्थसंकल्प मांडला गेला ते आपण ॲनालिसिस करून जे महत्त्वाचे पॉईंट असतील हे नंतर एका सेपरेट लेक्चरमध्ये ॲड करू. त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहायचं. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. भेटू आपण लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये.